चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार कांद्याचा बाजारभाव पण किती? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर की 31 मे पर्यंत आता किती वाढू शकतो देशात कांद्याचा दर। जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सवाल आहे की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर हे प्राप्त करूया की 31 मे पर्यंत आता देशात किती वाढू शकतो कांद्याचा दर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती आहे बरं, तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दर पातळी ती दर पातळी सध्या 500 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। तर आपण बघितलं तर सातत्यानं मागच्या 4 ते 5 आठवड्यापासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती दबाव दिसतोय, कशाचा? अवकेचा। आणि या दबावामुळेच आपल्याला कुठेतरी कांद्याचा बाजारभाव हा या ठिकाणी वाढताना दिसत नाही। मग इथून पुढे 31 मे पर्यंत कांद्याचा दर वाढणार का? तर इथून 31 मे पर्यंत 100% वाढणारे कांद्याचा दर। पण आता इथं प्रश्न उपस्थित होतो की अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्याच्यामुळे आपण गॅरंटीनं सांगू शकतो की 31 मे पर्यंत कांद्याचा दर हा वाढू शकतो। चला तर प्रथम आपल्याला हे समजावून सांगतो की अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्याच्यामुळे 31 मे पर्यंत कांद्याचा दर हा 100% वाढणार आहे। मग त्याच्यानंतर हे सांगतो की 31 मे पर्यंत कांद्याचा दर हा किती वाढणार आहे। जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून 31 मे पर्यंत कांद्याची जी आवक आहे ती आपल्याला घटताना दिसणार आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी घटलेलं कांद्याचं उत्पादन आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की भविष्यात अल निनोमुळे पाऊस कमी पडणार आहे, म्हणून खरीप आणि रब्बी हंगामात कांदा उत्पादन कमी होऊन कांद्याचे बाजारभाव प्रचंड वाढणार आहेत। या अपेक्षेपोटी सामान्य कास्तकार बांधव जास्तीत जास्त प्रमाणात A1 क्वालिटीचा कांदा हा स्टॉक करून ठेवणार आहेत। त्यामुळे मार्केटमध्ये आपोआप कांद्याची आवक ही आपल्याला इथून 31 मे पर्यंत सातत्यानं हळूहळू घटताना दिसणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघायला गेलं तर भविष्यात कांद्याचे बाजारभाव भडकणार आहेत, त्यामुळे व्यापारी, इतर स्त्रोत व मोदी सरकार मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी पण करणार आहे आणि ही सुद्धा जमेची बाजू आहे। अशा परिस्थितीमध्ये विचार करायला गेलं तर इथून 31 मे पर्यंत कांद्याची मागणी एकीकडे वाढत जाणार तर कांद्याचा पुरवठा दुसरीकडे घटत जाणार आणि याच्यामुळे नामी संधी चालून येणार आहे कांद्याच्या दरामध्ये तेजीची। आणि या परिस्थितीमध्ये कांद्याचा बाजारभाव जर आपल्या सर्वांना 200 ते 300 रुपयांनी 31 मे पर्यंत वाढताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। आणि या तेजीत कांद्याचा बाजारभाव जो असणार आहे तो सामान्यतः 700-800 रुपये प्रति क्विंटल पासून 1200 ते 1300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचणार आहे। इथं प्रश्न उद्भवतो की मग या तेजीत आपण कांदा विकायचा की ठेवायचा, तर माझा तुम्हाला सल्ला आहे की आपण सर्वांनी जो आपल्यापाशी असणारा जोड कांदा आहे, बारीक कांदा आहे, जो लो क्वालिटीचा कांदा आहे तो या तेजीत विकायचा आहे। बाकी कांदा साठवून ठेवायचा ऑगस्ट महिन्यासाठी, कारण असं केल्यानं आपल्याला 4पट ते 5पट फायदा हा होऊ शकतो। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो मग कशा पद्धतीने राहणार बरं, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळतो या ठिकाणी सतत। सामान्य जो कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज। तोपर्यंत तमाम कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।